नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं की टॅलेंट सगळीकडे आहे बट त्यांच्यापर्यंत अपॉर्च्युनिटीज पोहोचत नाहीयेत. एका रिझल्टवरनं आपण ठरवतो की कोण मुलगा हुशार, कोण मुलगा कमी हुशार, बट त्यांच्या रिझल्टवरनं हे रिफ्लेक्ट होत नाही की 2 वर्षांची त्यांची जर्नी कशी होती. सो आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम्स माहीत आहेत. आता त्यासाठी आपण काय करू शकतो? बघा, महाराष्ट्रभर हजारो मुलं खूप मेहनतीने अभ्यास करत असतात, दिवस रात्र अभ्यास करतात, त्यांची झोप सॅक्रिफाय करतात, सगळ्या गोष्टी ते सॅक्रिफाय करून एकच ध्येयाकडे ते कंटिन्युअसली वर्क करत असतात. बट कुठेतरी डाऊन द लाईन अभ्यास करत असताना त्यांचे रिझल्ट्स म्हणावे तितके चांगले येत नाहीत किंवा त्यांना तेवढ्या आउटकम्स मिळत नाहीत. त्याचं कारण हे असतं की त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही आणि या गायडन्स न मिळाल्यामुळे त्यांच्यामधला जो अभ्यासाप्रती इंटरेस्ट आहे तो हळूहळू कमी होतो. त्यांचे मार्क चांगले येत नाहीत, त्यामुळे हे मार्क्स कमी झाल्यामुळे त्यांचा हळूहळू या गोष्टींमधनं विश्वास उडायला लागतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट ते लूज करतात त्यांचं कॉन्फिडन्स, त्यांचा होप, त्यांचं विजन किंवा त्यांचं जे ड्रीम, त्यांचं जे स्वप्न होतं ते लूज करतात. आणि खरंच मुलांनी ह्या कारणामुळे त्यांचं ड्रीम लूज करणं बरोबर आहे का? की ते आज जिथे जन्मले आहेत किंवा जिथे ते राहतात ते डिसाईड करू शकतात का की त्यांनी काय ड्रीम केलं पाहिजे? या महाराष्ट्रातल्या सर्व मुलांना कोणतीही सिंपथी नको आहे, त्यांना कोणतंही एक्सक्यूज नको आहे. त्यांना हवा एक फेअर चान्स, a chance to compete, a chance to showcase their talent. आणि यासाठी खरं तर एज्युकेशन आता टॅलेंट सर्च करणं नसून टॅलेंटपर्यंत पोचणं आहे. आपल्याला टॅलेंटपर्यंत पोचायचं आहे, अपॉर्च्युनिटीज त्यांना प्रोव्हाइड करायच्या. कुठलंच टॅलेंट लेफ्ट नाही झालं पाहिजे, हा प्रयत्न एज्युकेशनमध्ये झाला पाहिजे. धन्यवाद.